मुलांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये दोन परिच्छेद आदि शंकराचार्य या पाठावरचा पहिला आणि दुसरा परिच्छेद आपण अभ्यासला. त्यातील शब्दार्थ, व्याकरणाच्या जागा, अव्यय, नाम, सर्वनाम, क्रियापदो या सगळ्यांचा अभ्यास केला. संधी विग्रह पाहिले, विभक्त्यांची पदं पाहिली, भाषांतर मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही हे सगळं वहीत लिहिलंच असेल आणि स्वतः अनुभवलं असेल, वाचूनही पाहिलं असेल. आता आपण पुढच्या तिसऱ्या परिच्छेदाकडे जाऊया. आनंद या संयुक्त संस्कृतच्या पुस्तकामध्ये हा तिसरा परिच्छेद आता शेवटचा परिच्छेद आहे आणि आमोद या पुस्तकामध्ये मात्र 2 परिच्छेद अजून आहेत. तर आता आपण आनंद या पुस्तकातला शेवटचा परिच्छेद पाहूया. अनंतरम शंकरः मातरम संन्यासस्य महत्त्वम अवाबोधयत. तो नदीतनं बाहेर आला आणि नंतर तो आईला संन्यासाचं महत्त्व समजावून सांगतो की संन्यास केल्याने आपल्या चित्त, वृत्ती, हा देह कसा मोह, माया, पाश यांच्यापासून अलिप्त राहतो. आपली विचारशक्तीही तशीच राहते आणि स्वार्थामध्ये लक्ष आपलं न गुरफटता आपण परार्थ, लोकार्थ, समाजार्थ, राष्ट्रार्थ कार्य करायला लागतो. म्हणजे स्वार्थ सोडून केवळ परार्थच आपल्याला सुचतो. म्हणून संन्यास कसा महत्वाचा आहे हे तो आईला सांगतो आणि समजावून देतो. नदीत मातरम संन्यासस्य महत्त्वम अवाबोधयत. संन्यासी न केवलम एकस्य हा पुत्र हो. संन्यासी हा केवळ एकीचाच पुत्र नसतो. एकस्याः हे षष्ठी विभक्तीचं रूप आहे. एकस्याः षष्ठी विभक्ती. एकस्याः पुत्र विशालम जगदेव. हे जग कसं आहे? विशाल आहे, अफाट आहे, विस्तृत आहे, अमर्यादित भूमी आहे. एव तस्य गृहम. विशालम जगत एव तस्य गृहम. अगं आई, हे आपलं छोटं घर म्हणजे काही आपलं घर नव्हे. संन्यासाचं घर, ही विशाल पृथ्वी, हेच त्याचं घर असतं. ह्याच्यावर आधारित श्लोक आठवतो का? सांगा. सुवचन. वसुधैव कुटुंबकम. ही वसुधा, ही पृथ्वी हेच कुटुंब असतं. मग ह्यातला प्रत्येक घटक हा त्याच्या जीवनाचा, त्याच्या कुटुंबाचा सदस्य असतो. मातः, अगं आई, यदा त्वं स्मरिष्यसि. तुला जेव्हा माझी आठवण येईल ना, स्मरिष्यसि म्हणजे आठवण करशील ना, तदा एव त्यावेळी त्वत् समीपम आगमिष्यामि. भला मोठा संधी विग्रह आहे, बघूया आपण. तू जेव्हा जेव्हा मला आठवण करशील त्यावेळी मी तुझ्याकडे येईलच, असा तो शब्द देतो. इथे स्मरिष्यसि, स्मरिष्यसि हे द्वितीय भविष्यकाळाचं रूप आलेलं आहे. स्य भविष्यकाळ, त्याला द्वितीय भविष्यकाळ असं म्हणतात. लृट लकार. त्या स्मरिष्यसि जेव्हा तू आठवण करशील ना त्यावेळी त्वत् समीपम, त्वत् समीपम तुझ्याकडे आगमिष्यामि. तू जेव्हा आठवण करशील त्यावेळी मी तुझ्याकडे येईन. इति असे मात्रे प्रतिश्रुत्य. प्रतिश्रुत्य वचन देऊन. मात्रे आईला, मात्रे आईला प्रतिश्रुत्य, प्रतिश्रुत्य वचन देऊन, असे आईला वचन देऊन सह गृहात निर्गच्छत. गृहात निर्गच्छत, घरातून निघून जातो. जेव्हा तू आठवण करशील त्यावेळी मी तुझ्याकडे येईल. आता तुला काही प्रश्न आहे का?
असं म्हणून मनाचा निग्रह पक्का असलेला तो शंकर लगेचच घराचा त्याग करतो, घरातनं निघून जातो. तदा गोविंद भगवत पादानाम, गोविंद भगवत, गोविंद मुनी, त्यांना गोविंद भगवत पाद असंच नाव आहे. शिष्य हो भूत्वा, त्यांचं शिष्यत्व पत्करून म्हणजे शिष्य भूत्वा, त्यांचा शिष्य होऊन. भूत्वा कोणता व्यय आहे सांगा? बरोबर, त्वांतव्यय. त्यांचा शिष्य होऊन सह तो सर्वाणी दर्शनानी, दर्शन, आपल्याकडे प्राचीन वाङ्मय जी आहेत, वेद, पुराण, दर्शन, वेदांगाणी, त्यातली दर्शन, या दर्शनांना अपठत, म्हणजे या दर्शन नावाचे तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत, अपठत, त्याने ते वाचले. म्हणजे गोविंद भगवत पादांचं शिष्यत्व पत्करलं आणि त्यांच्या सेवेमध्ये राहून त्यांनी हे सगळी दर्शनं वाचून टाकली. दर्शनामध्ये मनुष्य जीवनाचा सार्थ दिलेला आहे. मनुष्य जन्म कशासाठी, काय करायला पाहिजे, मनुष्य या मनुष्य योनीमध्ये जन्माला आला म्हणजे काय, आपल्या डोळ्यांमध्ये अंजन घालण्याचं काम दर्शन करतात. पण हे सगळं तत्वज्ञानाच्या भाषेत आहे बरं का. दर्शनांचा अभ्यास केला, तत्वज्ञानांचा त्याने सगळा अभ्यास केला. अपठत, लंगलकारचं रूप आहे. तेभ्य हो, त्यांच्याकडून, कोणाकडून? गोविंद भगवत पाद. तेभ्य हो संन्यास दीक्षा, अभ्यास केला आणि मग संन्यासाची दीक्षा म्हणजे संन्यासाची परवानगी गृहीत्वा, त्वांतव्य घेऊन, वैदिक धर्मस्य स्थापनार्थम, वैदिक धर्माच्या स्थापनेसाठी प्रस्थानम अकरोत, तो तेथून निघून गेला. म्हणजे वैदिक धर्माच्या स्थापनेच्या कामी लागला. जीवन प्रवास बघा कसा आहे. आणि शेवटच्या 2 आनंद पुस्तकातल्या या ज्या 2 ओळीत शेवटचा 2 चरण पद्यातले दिलेले आहेत. अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रवित, षोडशे कृतवान भाष्यम, द्वात्रिंशे मुनिरभ्यगात. इथे वयाच्या कोणकोणत्या टप्प्यामध्ये शंकरने काय काय केलं ते इथे दिलेलं आहे. 8व्या वर्षी अष्टवर्षे, 4 चतुर्वेदी, वेद किती? 4. चतुर्वेदी झाला म्हणजे 4 वेदांचा त्यांनी अभ्यास केला. आपल्याला सांगता येईल का वेदांची नावं? सांगा बरं. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि शेवटचा अथर्ववेद. हे प्रत्येक वेद जीवनासाठी उपयुक्त आहेत. वेद अपौरुषेय आहे असं म्हणतात. ते 4ही वेद त्यांनी वयाच्या 8व्या वर्षी वाचून टाकले. द्वादशे, द्वादशेचा अर्थ सांगा. बरोबर, 12. वयाच्या 12व्या वर्षी शास्त्रांचे ज्ञान, सर्व शास्त्रवित, सर्व शास्त्रांना जाणकार झाला, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला 12व्या वर्षी. षोडशे कृतवान भाष्यम, 16व्या वर्षी भाष्य ग्रंथ लिहिले 16. आणि द्वात्रिंशे 32व्या वर्षी मुनीही अभ्यगात, मुनींनी या देहाला मृत्यूच्या स्वाधीन केले. 32व्या वर्षी ते अंतर्धान पावले. म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यात बघा किती मोठमोठी कामं केली. 32व्या वर्षी ते अंतर्धान पावले. पण 8व्या वर्षी 4ही वेद, 12व्या वर्षी सर्व शास्त्रांचं ज्ञान आत्मसात करून 16व्या वर्षी त्याच्यावर भाष्य ग्रंथ लिहिलं. बघा किती अफाट प्रतिभा, ग्रहणशक्ती. म्हणजे सरस्वतीने त्यांच्या वरद हस्त होता सरस्वतीचा असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच त्यांना आद्य जगद्गुरु म्हणतात. उगीच नाही पदवी प्राप्त झाली. 32व्या वर्षी तर त्यांनी हे जग पण सोडलं, मृत्यूला कवटाळलं. हा इथपर्यंतचा भाग आनंद पाठ्यपुस्तकात आहे. आता या शेवटच्या 3ऱ्या परिच्छेदामध्ये आपल्याला द्वितीयेची रूपं आलेली आहेत,
षष्ठीची आली आहे. सर्वनामं तुम्हाला ओळखता येतात. हेलट लकारचं वाक्य, स्मरिष्यसी, द्वितीय भविष्यकाळाचं उदाहरण, प्रतिश्रुत्य, वचन देऊन, हे पण लेवंतचं रूप आहे. भूत्वा हे अव्यय आहे पांतव्याचं. आणि शेवटच्या ज्या 2 चरण आहेत श्लोकाच्या ओळी त्यांचा मी अर्थ तुम्हाला सांगितला. आता आमोदः या पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 66 वर आपल्याला आता बघायचं आहे. त्यात इथे असं आहे, अनंतरम शंकरः मातरं संन्यासस्य महत्त्वम् अवाबोधयत्. संन्यासी न केवलम एकस्याः पुत्रः विशालम जगतेव तस्य गृहम्. हे वाक्य तिकडे पण अभ्यासलं आपण. मातः यदा त्वं स्मरिष्यसि, जेव्हा आई तू आठवण करशील, तदा एव त्वत् समीपम आगमिष्यामि, त्यावेळीच लगेचच मी तुझ्या समीपम जवळ मी येईन. इति मात्रे प्रतिश्रुत्य, असा आईला वचन देऊन, हे आईला वचन देऊन स गृहात निर्गच्छत, घरातून निघून जातो. ततः गोविंद भगवत्पादानां शिष्यो भूत्वा, गोविंद भगवत्पाद यांचं शिष्यत्व पत्करून सर्वाणी दर्शनानी अपठत, हे पण झालंय. तेभ्यः संन्यास दीक्षां गृहीत्वा, त्यांच्याकडूनच त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली, परवानगी घेतली आणि संन्यासासाठीचं ज्ञान घेतलं. आणि वैदिक धर्मस्य स्थापनार्थम प्रस्थानम अकरोत. एवढा भाग आपण पाहिला. पण इथे पुढचा द्वितीय प्रसंग, मगाशी त्याच्या जीवनातला एक प्रसंग आपण पाहिला शंकराचार्यांचा. कोणता पाहिला? त्यांच्या जीवनावर घडलेला. बरोबर, पूर्णा नदीमध्ये आंघोळ करत असताना मगरीने पाय पकडला. पण अजून एक प्रसंग त्यांच्या जीवनात आला आहे, तो आता इथे आपण पाहायचा आहे. द्वितीय प्रसंग, यस्मात् ज्ञानम लभते स गुरुः. इथे वचन दिलेलं आहे, सुवचन. यस्मात्, ज्यांच्याकडून, ज्ञानम लभते, ज्ञान मिळते, स गुरु, तो आपला गुरु असतो. आता आयुष्यात कैक वेळा, कैक ठिकाणी छोटे मोठे आपले गुरु बनत जातात बघा. कोणी आपल्याला चालू चालू एखादा उपदेश सांगतो, कोणी आपल्याला समोर बसून आपल्याला ऐकवतो, कोणी सहजपणे एखादा बोध देऊन जातो जीवनाविषयक. ते सगळे आपले गुरुच असतात. ते गुरु आपल्यापेक्षा मोठेच हवे, थोरच हवे, विद्वान हवेत असं नसतं. छोटी मुलं सुद्धा आपले गुरु बनतात. इथे म्हटलंय यस्मात् ज्ञानम लभते, ज्यांच्यापासून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते, ज्ञान लाभतं, ते आपले गुरु बनतात, गुरुच होतात. एकस्मिन् दिने, सप्तमीचा प्रयोग आहे. आचार्य शिष्यगणेन सह, हे आचार्य आपल्या शिष्य, आता इथे चित्रामध्ये बघा, हे शंकराचार्य पुढे दिसत आहेत, त्यांचा वेश बघा. आता हे जे आहेत ना शंकराचार्य, नेहमी ओळखण्याची खूण आहे. त्यांचं ते जे संन्यासी वस्त्र आहे ते डोक्यात पण असतं, डोक्यावरून पण घेतलेलं, हातामध्ये काठी आणि त्याला छोटीशी पुरचुंडी बांधलेली, ही त्यांच्या ओळखीची खूण आहे. आणि त्यांच्या मागे दिसत आहेत त्यांचे आचार्य, त्यांचे शिष्यगण, आणि हे पुढे आहे आचार्य. आचार्य शिष्यगणेन सह, शिष्यगणाबरोबर गंगा स्नानार्थम अगच्छत, गंगेत स्नान करण्यासाठी गेले असतात. तदा मार्गे, मार्गेच्या इथे लिहा सप्तमी विभक्ती, मार्गे, मार्गे सप्तमी. तेव्हा रस्त्यात, तदा मार्गे कोपी, कोणीतरी एक, कोपीचा संधी विग्रह कह अधिक अपि, कोणीतरी एक, दरिद्रः गरीब, मलिन कायः अत्यंत मळक्या शरीराचा, जीर्ण वस्त्रधारी, कपडे फाटके असलेला मनुष्य. आपल्या इथे चित्रात दाखवलेला आहे हा मनुष्य, त्याचं वर्णन आलेलं आहे. हा तस्य पुरतः, त्यांच्या समोर, त्यांच्या पुढे, आगच्छत, येऊन उभा राहतो, येतो. तम दृष्ट्वा, तम ही द्वितीय विभक्ती, तम
तम द्वितीया विभक्ती लिहा तिथे. तम द्वितीया. तम दृष्ट्वा, त्याला पाहून. दृष्ट्वा पुन्हा आलंय अव्यय. सांगा बरोबर. त्वांत. शिष्याहा, हे जे मागे उभे असलेले शिष्य आहेत ते म्हणतात अपसर. अपसर म्हणजे दूर हो. अपसर अपसर, दूर हो दूर हो. इति उच्चैहि अवदन, असे मोठ्याने म्हणाले. ए दूर हो दूर हो. सह मनुष्य अपृच्छत, तो जो मनुष्य आहे अपृच्छत, तो विचारतो. अपसर अपसर इति कम वदसी. अपसर 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 असं कोणाला म्हणतोस? शरीरम वा आत्मानं वा, कोणाला म्हणतोस? शरीराला की आत्म्याला? असं त्याने विचारलं. बघा, हा जो प्रश्न आहे ना, याच्यामध्ये एक खोच आहे. दूर हो, रस्त्यामध्ये आहोत आपण आणि तू दूर हो असं कोणाला म्हणतोस? शरीराला म्हणतोस की आत्म्याला म्हणतोस? हे त्याने, याच्यावर आपण विचार करू शकतो की आपण एखाद्या रस्त्यामध्ये कोणी भेटलाय त्याला असं म्हणू का आपण? ए दूर हो असं म्हणणं शक्य नाही. कोणाला म्हणतोस? शरीराला की आत्म्याला? आत्मा. आत्मा तो परमेश्वरस्य अंशः. आत्मा तर परमेश्वराचा अंश आहे. अतः सर्वेषां समानः एव, आणि म्हणून त्यामुळे तो सर्वांचा समानच आहे. कोण? परमेश्वर. सर्वेषां समानः एव तथा च सर्वेषां शरीराणि पंचमहाभूतात्मकानि. त्याचप्रमाणे ही सर्वांची शरीरं, हे देह पंचमहाभूतांचीच बनलेली आहेत. तुझी पण पंचमहाभूतापासून बनलेली आहे, माझी पण पंचमहाभूतापासूनच बनलेली आहेत. तर मग कथम तव शरीरम मम शरीरात भिन्न? तर मग तुझं शरीर माझ्या शरीराहून भिन्न कसं? आणि मी तुझ्यापासून भिन्न कसा, वेगळा कसा? सर्व तर सारखेच आहोत, सगळेच पंचमहाभूतापासून बनलेलो आहोत. असा तो मळका मनुष्य प्रश्न विचारतो. अहम च त्वत् भिन्नः तर्हि कथम अहम च त्वत् भिन्न? त्वत्, तुझ्याहून मी भिन्न कसा? वेदांत तत्वस्य सारम तस्य मुखात. हे वेदांताचं सार त्या मळक्या माणसाच्या मुखात. पंचमी विभक्ती आहे. मुखातला इथे पंचमी विभक्ती लिहा. मुखात, देवांप्रमाणे पंचमी. हे वेदांत तत्वज्ञानाचं सार त्याच्या तोंडून मुखात श्रुत्वा. श्रुत्वा म्हणजे ऐकून. आचार्य तम प्रणनाम. आचार्य त्याला वंदन करतात, नमस्कार करतात. आचार्याने त्याला वंदन केलं. ज्ञानं तु कस्मादपि ग्राह्यम. ज्ञान कोणाही कडून घ्यावे. ज्याच्यापासून ज्ञान मिळते, मगाशी आपण पाहिलं. यस्मात् ज्ञानं लभते स गुरुरेव. गुरुरेव गुरुः अधिक एव. ज्याच्याकडून आपल्याला ज्ञान मिळते तो गुरुच. स गुरुः गुरुरेव इति विचारेण आचार्य तत्रैव. या विचाराने, असा विचार करून, या विचाराने हे आचार्य शंकराचार्य तत्रैव तेथेच. मनीषा पंचकम हे नाव आहे. काय नाव आहे? मनीषा पंचकम इति स्तोत्रम रचितवान. मनीषा पंचक स्तोत्र हे त्यांनी तिथेच रचलं. आचार्यांनी तिथेच मनीषा पंचकम या नावाचं स्तोत्र रचलं सुद्धा. एवं, अशा प्रकारे आसेतु हिमाचलम. आसेतु हिमाचलम. सेतू म्हणजे पूल. आसेतु हिमाचल भटकत म्हणजे हिमालयापर्यंत. म्हणजे हे कुठे राहणार आहे? दक्षिणेकडे, केरळमध्ये.
आणि हिमाचल प्रदेश म्हणजे वर उत्तरेस तिथपर्यंत पर्यटन भटकून अद्वैत सिद्धांतस्य प्रचारम अकरोत. भटकंती करत अद्वैत सिद्धांताचा प्रचार अकरोत केला. त्यांनी अद्वैत सिद्धांताचा प्रचार केला. आणि इथे शेवटी ज्या 2 चरणं आहेत काव्याची, 8व्या वर्षी त्यांनी काय केलं, 12व्या वर्षी काय केलं, तो मगाशी भाग आपण पाहिला. पुन्हा एकदा पाहूया. अष्टवर्षे चतुर्वेदी, 8व्याच वर्षी ते चतुर्वेदी झाले, 4 वेदांना जाणणारे. 12 वर्षे, 12 सर्वशास्त्रविद, 12व्या वर्षी सर्व शास्त्रांना जाणकार, सगळ्या शास्त्रांचं अध्ययन करून झालं. 16व्या वर्षी कृतवान भाष्य, ज्यांचा अभ्यास केला ग्रंथाचा त्याच्यावर भाष्य लिहिलं. आणि 32व्या वर्षी मुनीही अभ्यागत, मुनी दिवंगत झाले. मगाशी सांगितल्याप्रमाणेच इथेही आमोदह पाठ्यपुस्तकात इथे हे 2 चरणांमध्ये म्हणजे हा श्लोक आहे, त्याचा अर्थ असा आहे. मुनींचं जीवन, त्यांचे टप्पे 8व्या वर्षी, 12व्या वर्षी, 16व्या वर्षी आणि 32व्या वर्षी. आमोदह पाठ्यपुस्तकामध्ये आद्य शंकराचार्यांच्या जीवनातील 2 प्रसंग सांगितले आणि आनंदह या पाठ्यपुस्तकामध्ये आद्य शंकराचार्यांच्या जीवनावरचा एकच प्रसंग दिलेला आहे. तो पूर्णा नदीमध्ये स्नानासाठी गेले असता. आणि इथे आमोदह पाठ्यपुस्तकामध्ये दुसरा प्रसंग पण आहे. गंगा नदीवर स्नानासाठी ते गेले असता त्यांना तिथे तो असा मनुष्य भेटतो आणि तो तत्वज्ञानच त्यांच्यापुढे मांडतो. अरे दूर हो कोणाला म्हणतोस, तू जर पंचमहाभूतापासून बनला आहेस तर मी पण पंचमहाभूतापासूनच बनला आहे, मग मला बाजूला हो कशाला सांगतोस रे. थोडक्यात शिष्यगणांची आचार्याने एवढी विद्वत्ता अजून झालेली नव्हती, त्यामुळे ते तसं बोलले. त्यांची आचार्यांवर दृढ श्रद्धा असते आणि आचार्यांचा मार्ग मोकळा कर असं त्यांना म्हणायचं असतं शंकराचार्यांचं. आणि हा प्रसंग इथे आपल्या पाठ्यपुस्तकात दिला आहे. मनुष्य लहान मोठा कोणीच नसतो. कदाचित आपण ज्याला तुच्छ समजतो, लहान समजतो, त्याच्याकडे मोठं तत्वज्ञान असू शकतो, जीवनाचं सार असू शकतो. आपल्याला जे उमजलं नाही ते त्याला उमजलेलं असतं कदाचित. म्हणून कोणी उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नसतं. या धरतीची लेकरं आहेत सगळेच पंचमहाभूतापासून बनलेले आहेत. हे तत्वज्ञान आचार्यांनीच आपल्याला सांगितले आहे. आणि अद्वैत सिद्धांताचा प्रचार करणारे, काही ठिकाणी असा उल्लेख येतो हिंदू धर्माची स्थापना करणारे हे आद्य शंकराचार्य होऊन गेले, असाही काही ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तर व्याकरणदृष्ट्या, भाषांतरदृष्ट्या हा पाठ मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता तुम्ही याचं वाचन करा. या शेवटच्या परिच्छेदातले पण सगळे व्याकरणदृष्ट्या विभक्त्यांचे घटक, अव्यय, आणखी क्रियापद, सर्वनाम, नाम यांची यादी करा आपल्या वहीमध्ये. आणि भाषाभ्यास जो दिलेला आहे तो सोडवा. येत्या शनिवारच्या तासामध्ये याच पाठावर आधारित हा जो भाषाभ्यास आहे तो तुम्ही सोडवणार आहात. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आदि शंकराचार्य या पाठाचं चांगलं वाचन करा. मी तुम्हाला चित्रपटाची क्लिप टाकली होती, वेळ काढून तो चित्रपट पहा आणि वाक्य टू वाक्य नीट कान देऊन ऐका. हिंदीमध्ये चित्रपट आहे. तर आपण इथे थांबूया. सर्वांना खूप शुभेच्छा अभ्यासासाठी, तुमचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी, घरच्यांची सेवा करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी सगळ्यांना खूप शुभेच्छा. चांगले राहा, आनंदी राहा, सुरक्षित राहा. आपला अभ्यास पण चालू ठेवा. भीती बाळगू नका, फ्रस्ट्रेट होऊ नका. कंटाळवाणं होत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना फोन लावा. छान आनंदी राहा. आपल्या आवडीची गोष्ट करा. तुमचे छंद असतात की नाही, एखाद्याला गाणं आवडतं, एखाद्याला छोटासा खेळ खेळावा असं वाटतं, खाली मैदानात यावं असं वाटतं, नाही तर टेरेसवर जायचं आहे. मास्क लावा, स्वच्छता पाळा, आरोग्य सांभाळा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.